महाराष्ट्रातील मराठा समाज आणि ओबीसी बांधव ह्या सगळ्या समाज बांधवांच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आपल्या सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये घडत आहे। एमपीएससी बॅच 2023 म्हणजे डिसेंबर 2023 ची जी काय ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्या अनुषंगानं उच्च न्यायालयामध्ये एक सुनावणी सुरू आहे। त्यात एक दोन दिवस काल परवा इंटरिम ऑर्डर सुद्धा आलेली आहे। पुढची सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे। परंतु न्यायालयानं जी काही निरीक्षण नोंदवलेले आहेत आणि राज्य सरकारनं ज्या काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत यातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची जी काही आरक्षणाची मागणी आहे ही पूर्ण होण्याची एक वेळ किंवा एक संकेत दिसायला लागलेले आहेत। मी राज्य शासनाचे आणि देवेंद्रजी फडणवीस सरकार आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी या सगळ्यांचे आभार मानेन की त्यांनी मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करता येऊ शकेल अशा पद्धतीची सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि ओबीसीमध्ये उपवर्गीकरण करून मराठा समाज सुद्धा ओबीसी आरक्षणाचा भाग होऊ शकतोय अशा पद्धतीची एक स्पष्टोक्ती न्यायालयामध्ये ह्या सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाखो कुणबी नोंदी देऊन ऑलरेडी ह्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बाबतीत एक सकारात्मक भूमिका पूर्वी घेतलेली होती आणि त्यांच्या काळामध्ये शुक्रे कमिशन नेमून मराठा समाजाला राज्य मागासवर्ग आयोग नेमून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवलेल्या आहे। संविधानाच्या ज्या काही तरतुदी आहेत किंवा इंदिरा साहनी जजमेंटच्या ज्या तरतुदी आहेत त्या अनुषंगानं ट्रिपल टेस्ट करून मराठा समाजाला सोशल अँड एज्युकेशन बॅकवर्ड ठरवलेलं आहे। आणि आता ज्या पद्धतीनं देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकारने ही भूमिका घेतली त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो। माझी राज्यातील जे काही मराठा समाजाचे आंदोलक आहेत आणि ओबीसी समाजातले जे आंदोलक आहेत ह्या दोन्ही समाजातील आंदोलकांना माझी विनंती आहे की आता आपण कुठेतरी एकत्र बसून ह्या गोष्टी समजून घेऊन समाज म्हणून आपण तोडगा काढण्याची गरज आहे। शेकडो हजारो वर्ष ओबीसी आणि मराठा ही एका गल्लीत एका घराला घर लागून आपली संस्कृती एक आहे, सगळे आपण एकत्र राहिलेला आहे। त्यामुळं हा जो काही ऐतिहासिक पर्व सुरू आहे, हा काळ सुरू आहे, यामध्ये आपण सगळ्यांनी कुठेतरी मागच्या काळातले जे काही मतभेद आहेत हे विसरून आपण एकत्र बसून तोडगा काढण्याची गरज आहे। मी सकाळीच सन्माननीय मनोज जरांगे पाटलांनाही संपर्क करायचा प्रयत्न केला। हे कोर्टातली जी काही केस सुरू आहे आणि त्या संदर्भात जी काही सुनावणी सुरू आहे त्या अनुषंगानं त्यांना पत्रकार बांधवांनी मागच्या 1-2 दिवसापासून प्रश्न करायला सुरुवात केली होती। परंतु ह्या उपवर्गीकरणाचा विषय आल्यावर त्यांना ते एससी आणि एसटीच्या संदर्भानं जे सुरू आहे तोच कदाचित वाटला होता आणि तशा अनुषंगानंच त्यांनी त्या बाबतीत उत्तर द्यायचा किंवा टाळाटाळ करायचा प्रयत्न केला होता। परंतु आता मराठा समाजातल्या विद्वानांनीही एकत्र येणं आणि एकमताने एक भूमिका घेणं ही एक भूमिका माझी आहे। जे काही मतभेद किंवा जरांगे पाटलांनी जे काही बोललं असेल आमच्याविषयी त्या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून आम्ही समाजाचं हित समोर ठेवून एक पुढाकार घ्यायचा आम्ही सकाळी प्रयत्न केलेला आहे। येणाऱ्या काळात हे आपण करू। मी माझ्या ओबीसी समाज बांधवांना सुद्धा एक विनंती करणार आहे की आपण गोष्टी समजून घेऊन एकमेकांच्या सोबत जाणं गरजेचं आहे। ह्या सगळ्या अनुषंगानं आपल्याला काय तोडगा काढता येऊ शकते का, ओबीसींच्या भावभावना सुद्धा आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत, मराठ्यांच्या सुद्धा भावना त्यांनाही समजून घ्याव्या लागणार आहेत आणि हे जे काही वित्तुष्ट महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले हे कुठेतरी संपवावं लागणार आहे आणि ती घडी आता जवळ यायला लागलेली आहे। 2 सप्टेंबरला पुढची सुनावणी आहे। त्याच्या आधी आपल्याला काही घडामोडी करता येतील का, आपल्याला काही एकत्र बसता येईल का, ह्याचा प्रयत्न आपण करणं आवश्यक आहे। भलेही मराठा समाजाच्या विरोधात काही लोकांनी बोललेले असतील त्यांना आम्ही समजावायचा आधीपासून प्रयत्न करतोय आणि ओबीसी समाजाच्या बाबतीत जे काही बोलणं झालेलं असेल त्याही बाबतीत आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। पण दोन्ही समाजातल्या सगळ्या विद्वानांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण एकत्र येऊ, एकत्र बसू आणि सरकारपुढे आपण आपला समाज म्हणून तोडगा नेऊन देऊ। शेवटी जो न्यायमूर्ती आहेत, न्यायदेवता आहे, निर्णय घेणार आहे, त्या निर्णयाच्या त्या गोष्टीचा आपल्याला वाट बघावी लागणार आहे। पण सरकारला न्यायालयात आपली भूमिका स्पष्टतेनं घेण्यासाठी समाज म्हणून सगळ्यांनी एक सहकार्य करण्याची गरज आहे। पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब या दोघांचे विशेषतः आभार मानेन की तुम्ही ज्या काही गोष्टी कॉन्क्रीट आमच्यासाठी करून ठेवलेल्या आहेत त्या कॉन्क्रीट गोष्टी आता पुन्हा एकदा कायद्याच्या स्वरूपात चांगल्या पद्धतीनं
पुढे आणण्याची गरज आहे। एससीबीसी ऍक्ट होत असताना सुद्धा आम्ही विरोध केला होता। मी विधानभवनाच्या बाहेर उभा राहून केला होता की तुम्ही 15/4 आणि 16/4 नुसार हे सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, परंतु 50% वर आरक्षण दिल्यामुळे न्यायालयामध्ये त्या विषयाची चर्चा होईल आणि त्या अनुषंगानं आता न्यायालयानं सुद्धा प्रश्न केलेला आहे की मराठा समाज हा 50% आतल्या आरक्षणासाठी पात्र आहे आणि तसं उपवर्गीकरण करता केलं पाहिजे। या बाबतीची आता चर्चा न्यायालयाच्या ह्याच्याने सुरू झालेली आहे। त्या बाबतीत मराठा समाज असेल, महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांना मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपण कुठेतरी एकत्र बसून हा तोडगा काढू अशी विनंती करतो। धन्यवाद।